दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। महिला डॉक्टरनं आपल्यावरच्या अपबितीचा खुलासा केलेलं एक पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेलं आहे आणि संबंधित महिला डॉक्टरला ती बीडची रहिवासी असल्याने तिला दुय्यम वागणूक मिळत असल्याचं या पत्रातून उघड होत आहे। आणि या महिला डॉक्टरनं लिहिलेल्या 4 पानी पत्रातून अनेक धक्कादायक खुलासे आता समोर आलेले आहेत। गंभीर बाब म्हणजे या पत्रामध्ये एका खासदार आणि त्याच्या पीएचा देखील उल्लेख आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। राहुल, या प्रकरणामध्ये आता धक्कादायक बाबी समोर येत आहेत। अर्थात, आणि त्या धक्कादायक बाबीमध्ये वाईट गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला इंटरनल चौकशी सुरू झाली, ज्याला आपण डीई म्हणतो, त्या चौकशीमध्ये संपदा मुंडेंनी शेवटी जी विनंती केली आहे तर ती फार महत्वाचं आहे। मला वाटतं आपल्यासोबत माजी मंत्री आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे साहेब जोडले गेले। मुंडे साहेब, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मध्ये। राहुलजी नमस्कार, थँक्यू। मी तुम्हाला 4 ओळी वाचून दाखवतो आणि मला वाईट वाटलं की अशा पद्धतीनं एखाद्या 26 वर्षाच्या मुलीला टॉर्चर केलं जातं, जी मुलगी शासकीय सेवेमध्ये बॉन्ड देऊन आलेली आहे, स्कॉलर आहे, पीजीला तिचा नंबर लागला असता। ती असं म्हणते की माननीय चौकशी समिती अध्यक्ष यांना विनंती करते की पोलिसांनी मानसिक त्रास देऊन अपशब्द वापरू नये, अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नये, अधिकाऱ्यांना अपशब्द वापरू नये, जसे की बघा मॅडम तुमचे बीडचे आरोपी कसे वागतात, बघा बीडचे लोक कसे गुन्हे करतायत, बघा मॅडम बीडचे मुंडे कसे आहेत, अशा शब्दामध्ये हिणवू नये। तुमची याच्यावरची पहिली प्रतिक्रिया काय मुंडे साहेब? मुळामध्ये अशी प्रतिक्रिया वाचल्यानंतर माझ्यासारखा संवेदनशील माणूस सगळं भारावून एकदमच हे होऊन जातो की इतक्या वाईट परिस्थितीत बीड जिल्ह्यामधील बीड जिल्ह्यातल्या एका बहुसंख्य जातीला आणि त्या जातीमध्ये कुठेही कुणीही कसंही काम करणारा असला तर त्याला तिथं बदनाम करायचं आणि ती बदनामी रोजची सहन करत करत शेवटी डॉक्टर संपदा जी कोटरबनची आमच्या नात्यातली आहे, अतिशय होतकरू अतिशय कष्टातून इथपर्यंत आली आणि आज तिला हे भोग भोगावं लागत आहे। हे जे आपल्याला दिसले तिच्या आत्महत्यानंतर, पण पुणे असेल बऱ्याच ठिकाणी जी काम करणारी मंडळी आहे बीड जिल्ह्यातली, मी एक ठराविक जात म्हणत नाही पण बीड जिल्ह्यातली म्हणतो आहे, पण मधल्या प्रकरणामुळं संबंध जिल्ह्याची बदनामी फार मोठ्या प्रमाणात झाली आहे, त्याचा हा एक परिपाक आहे। मुंडे साहेब, आणखीन एक महत्वाचं वाक्य आहे आणि मग नंतर मला तुमच्या अपेक्षा गृहमंत्र्याकडनं काय ते विचारायचंय। पहिल्या पानावरती संपदाने असं लिहिलंय की संपदानी, कारण त्याच्यात गंभीर बाब अशी की होमिसाइड हा शब्द बदलण्यासाठी संपदावरती दबाव आहे। ती 26 वर्षाची मुलगी आहे। मी यासाठी सांगतो की तिला प्रशासकीय सगळ्या कामकाजाचा कदाचित अनुभव नसेल, पण तिला एवढं माहिती की होमिसाइड हा जर शब्द आपण बदलला तर जो खून आहे तो आणखी वेगळ्या कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये परावर्तित होईल आणि आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागेल, म्हणून ती त्याला ठामपणे नकार देते। मी हे याच्यासाठी तुम्हाला सांगू शकतो की तिने तिच्या ज्या वरिष्ठ मंडळींशी जे रुग्णालयातले संवाद साधला त्यांच्याशी मी बोललो, ती असं म्हणत होती की मी जर असं केलं तर हे काही बरोबर नाही आणि यातनं अनेक प्रश्न निर्माण होतील, त्यामुळे तो एक भाग आहे। पण तिथे काय झालंय की एका खासदार महोदयांनी तिला फोन केला, आता ते कोण खासदार आहे ते माहित नाही कारण तिने लिहिलेलं नाही, पण ती असं म्हणते तिच्या पहिल्या पानामध्ये की माननीय खासदार यांचे 2 पी आले व त्यांनी मला फोन देऊन माननीय खासदार बोलत आहेत असं सांगितलं। तेव्हा मी फोनवरती बोलत असताना माननीय खासदार सरांनी मला अशी विचारणा केली की पोलीस कर्मचारी यांची कंप्लेंट अशी आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळं तुम्ही आरोपी यांना मदत करत आहात किंवा तुमचा आरोपीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा आहे, असं पोलिसांचं मत आहे। आता याच्याबद्दल तुम्ही खासदारांच्या या मानसिकतेबद्दल काय बोलणार? तुम्ही सामान्य लोकांबद्दल बोलू शकता असं? खरं तर या गोष्टीचा म्हणजे भयंकर संताप येतो की एक खासदार अशा पद्धतीनं बोलतो आणि या पद्धतीनं डॉक्टरला करायला सांगतो, कारण पोलिसांच्या म्हणण्यावर म्हणजे ह्या गोष्टी मनालाच पटत नाहीयेत। आणि ज्या व्यक्तीने ज्यावेळेस तिच्या मनाला ही गोष्ट पटली नाही त्यावेळेस तिने स्वतः आत्महत्या केली, म्हणजे हे प्रकरण फार भयंकर आहे। आणि मी माननीय आपल्या आत्ता माध्यमातूनच सांगतो की माननीय देशाचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे, देवेंद्र भाऊंना सांगतो की हे प्रकार या महाराष्ट्रात आता चालले नाही पाहिजेत, अशा प्रकारचा कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे। वारंवार आणि नेमका तो खासदार कोण, कुठल्या
कुठल्या पक्षाचा, त्याचे पीए कोण, हेही समोर आलं पाहिजे. आणि ज्यांनी काही ह्या गोष्टी केल्यात त्याला सुद्धा या 24 तासाच्या आत अटक करून कोठडीमध्ये घातलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये यांना केस चालवून फासावर लटकवलं पाहिजे. फाईन. मुंडे साहेब, मी कधीही प्रोव्होकेटिव्ह स्टेटमेंट करत नाही किंवा तसं तुम्हीही करत नाहीत अशी माझी अपेक्षा आहे. परंतु साधारणपणे आता हे बीडच्या संदर्भात आलं, पुन्हा तुम्ही तुमच्या बीडची ती कन्या आहे आणि तिच्या गावात तो अंत्यविधीचा काय जो होईल, आता दुर्दैवाने तिच्यावरती अंत्यविधी करण्याची वेळ महाराष्ट्रावरती आली आहे. अशा वेळेला तुमची जी भावना आहे ती बीडच्या मंडळींची असेल तर सध्या तिथं काय वातावरण, जर तुम्ही तिथे गावातला अंदाज घेतला असेल तर? मी आता गावात नाही, मी माझी पुण्याची ट्रीटमेंट संपून मी तिकडे निघालोय, गावी निघालोय. कोटरबंद हे अतिशय छोटंसं गाव आहे वडवणीपासून दूर, आणि त्या गावात आता अंत्यविधीची तयारी होतीये. मी आत्ताच त्यांच्या चुलत्यांना बोललो, तुमचा फोन घ्यायच्या अगोदर मी डॉक्टर संपदाच्या चुलत्याशीच बोलत होतो आणि वडील बोलायच्या मानसिकतेत नाहीयेत. ह्या सगळ्या परिस्थितीत आता तिथे गेल्यानंतर कळेल. मला हे विचारायचं होतं की संपदाबद्दलची अधिकची तुम्हाला काही माहिती देता आली तर काय? मी संपदाचं पूर्ण बॅकग्राऊंड काय, शैक्षणिक गोष्टी काय तुम्हाला ज्या कळल्या असतील, कारण हे खूप मी तुम्हाला आता तिथं अंत्यविधीच्या बऱ्याचशा काही गोंधळाच्या विषय आहेत, आपल्याला नक्कीच नंतर या बाबतीमध्ये सविस्तर सांगतो. ठीक आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहेत. तुम्ही काही गोष्टीचा उहापोह केलाय, पण तुमची काय अपेक्षा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एखादी SIT व्हायला हवी, मुख्यमंत्र्यांनी त्यात काय भूमिका घ्यायला हवी, आणि तुम्ही म्हणालात की 24 तासाच्या आत अटक व्हावी. मी म्हणतो की एखाद्या प्रकरणामध्ये SIT हा विषय का आणावा, तर इथं खासदारांचा फोन आलेला आहे, खासदारांचे 2 PA आलेले आहेत, जो कोण करणारा, ज्यांनी बलात्कार केलाय तो सगळा विषय एकीकडे, पण SIT यासाठी नेमणं आवश्यक आहे की हे प्रकरण वारंवार होत होतं, असा दबाव तिला वारंवार येत होता आणि ती अक्षरशः जीव मुठीत ठेवून त्या ठिकाणी काम करत होती. तो तुमचं असं म्हणणं की या सगळ्या प्रकरणामध्ये एक स्वतंत्र SIT ची नियुक्ती केली पाहिजे आणि त्या संदर्भात तुम्ही गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात? हो. एक मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ते म्हणजे तुम्ही एक सार्वत्रिक भावना जी बीड बद्दलची आहे त्याच्याबद्दल बोललात, आणि तुम्हालाही माहिती की वाल्मिक कराडच्या अनुषंगाने दुर्दैवाने संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण आलं. आता हे जे घडलंय ते बघता एका मोठ्या सामाजिक मंथनाचीच गरज आहे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, स्वाभाविक आहे, सामाजिक मंथनाची गरज आहे. कोण कुणाला कशा पद्धतीनं गुंतवायचं, काय करायचं, खरं काय खोटं काय, या गोष्टी न पाहता एकदा का आता खरं तर मला या विषयावर, कारण ते न्याय प्रविष्ट आहे, ठीक आहे, बरोबर आहे, पण एक दिवस नक्की येईल, तुम्ही आणि मी बसलेलो असू आणि या सर्व गोष्टी तुम्हाला अशा कांद्याच्या एका पाकळीसारख्या काढून तुम्हाला दाखवेल. तुमचं असं मत आहे की एका विशिष्ट समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते, त्यातून दुर्दैवाने घडलेली ही घटना आहे. हो. थँक्यू मुंडे साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात आणि तुम्ही तुमची भूमिका मांडली. माझ्या मते सागर, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी जी आहे, जी धनंजय मुंडे यांनी सांगितली, ते म्हणजे त्यांचं असं मत आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारनं एक स्वतंत्रपणे चौकशी समिती करावी, SIT स्थापन करावी, आणि ते बोलताना म्हणाले की बीडच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभरामध्ये जे दुर्दैवी वातावरण तयार झालेलं आहे त्याच्याबद्दल पण एक सामाजिक मंथन व्हायला हवं. माझ्या मते संपदाची ही जी पोस्ट आहे ती 4 गोळीच इतक्या महत्वाच्या आहेत की खरोखर महाराष्ट्रानं शांतपणे विचार करायला हवा, आपल्याला नेमकं करायचंय काय. कारण चौकशी समितीमध्ये एक 26 वर्षाच्या तरुणीला डॉक्टर म्हणून ती तिथे व्यावसायिक तिचं काम करते, त्यावेळेला तिला टॉर्चर केलं जातं आहे, पोलीस अधिकारी तिला टॉर्चर करतात आणि खासदार तिला हे सांगतात की तुझ्याबद्दलचं हे मत आहे. तर सागर, मला असं वाटतं की हे अत्यंत धक्कादायक आहे. सुदैवाने NDTV या संदर्भातले महत्वाचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकार त्याची दखल घेईल असं मला वाटतंय. सागर. नक्कीच राहुल, त्यामुळे आता राज्य सरकार या संदर्भात काय भूमिका घेतं आणि धनंजय मुंडे यांची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मान्य करतात का आणि या संदर्भातले आदेश ते काढतात का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. धन्यवाद राहुल, तुम्ही अधिक माहिती दिल्याबद्दल. आणि धनंजय मुंडे हे देखील आपल्यासोबत संवाद साधत होते, त्यांचे देखील धन्यवाद. आणि आता वळणार आहोत पुन्हा